नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ कुलकर्णी. माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या मराठा कुणबी आरक्षणाचा प्रश्न राज्यभर गाजतो आहे. या संदर्भामध्ये आज आम्ही बातचीत करण्यासाठी आलेलो आहोत लातूरातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट बळवंतराव जाधव यांच्याशी. नमस्कार वकील साहेब. नमस्कार. सध्या मराठा आरक्षणाचा विषय सध्या खूप गाजतोय आणि महायुती सरकारने जो अध्यादेश काढलेला आहे तो टिकेल का न टिकेल असं संभ्रम आहे. दोन्ही मतप्रवाह आहेत त्याच्या संदर्भामध्ये. तर तुम्ही एक ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून त्याच्यावर तुमचं मत काय? मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये कुणबी मराठा म्हणजे द पर्सन हु इज पर्सनली कल्टिवेट्स द लँड, जो शेतकरी स्वतः जमीन कसतो, जनावरं सांभाळतो, जनावरांचं शेणपाणी करतो, असा कुणबी समाज 95% आहे. आणि ह्या शेतकऱ्यांच्या मुलाला 70 वर्षात ज्यावेळेस ओबीसीना दिलं होतं आरक्षण, तेव्हापासून देणं गरजेचं होतं. कुणबी हा काही ओबीसी पासून वेगळा नाही आहे. 12 बलुतेदार गावगाडा चालवत असताना त्यांना सोबत घेऊन शेतीचं उत्पादन करणारी ही एक यंत्रणा आहे. मग त्याच्यामध्ये सुतार असेल, लोहार असेल, कुंभार असेल, माळी असेल, साळी असेल, कोळी असेल, हे सगळे 12 बलुतेदार म्हणून गावचा गाडा चालवत होते आणि उत्पादन करत होते. आणि मग 70-72 नंतर थोडे फरक झाले आणि सगळ्याचे व्यवसाय चालू झाले. परंतु लोकसंख्येच्या मानानं शेतकऱ्यांच्या मुलाच्या 2 मुलं 3 मुलं असे तुकडे पडत गेले. मग काही लोकांना शेती परवडण्याची झाली. कुणी लातूरला कापड दुकानी मुनीम झालं, कुणी आडतीवर मुनीम झालं, कुणी अजून खाजगी नोकऱ्या केल्या. काही पोरं शिकले आमच्यासारखे, ते वकील झाले, प्राध्यापक झाले. पण कुणबी म्हणजे शेतीमध्ये काम करणाऱ्या पोरांना आरक्षण देणं ही आजच्या काळाची गरज होती आणि महाराष्ट्र शासनानं ती गरज ओळखून या सगळ्यांना हे जे काल दिलंय ते अत्यंत योग्य आहे आणि घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो. अच्छा, मला दुसरा प्रश्न असा आहे भाऊ की कुणबी मराठा ओबीसी मध्ये समावेश केला गेलाय असं म्हणतात, तर हे योग्य आहे का? हे अत्यंत वेगळं नाहीच हो. आत्ताच सांगितलं ना की कुणबी मराठा आणि ओबीसी यांच्यात फरक काय? ओबीसी कोण, गावामध्ये कोण कोण येतात? ओबीसी 12 बलुतेदार. मला आठवतंय 17 एकर शेती असलेल्या शेतकऱ्याच्या घरी 1972 आम्ही ज्या गावामध्ये राहत होतो, कोळ्याची पोरं होते, माळ्याची पोरं होते, आमच्या वर्गामध्ये सुताराची पोरं होते. आम्ही एका ताटात जेवतो. ताट एक होतं आमचं, आमची भाकर भाजी एक होती. ह्यांच्यात आपण म्हणतो ना रोटी बेटी व्यवहार. बेटी व्यवहार नव्हता पण रोटी व्यवहार होता. आणि मला चांगलं आठवतंय विनोदाचा भाग सोडून, लाईट पण लावून, विनोदाचा भाग सोडून एकदा आम्ही सहज सीझन झाल्यानंतर उन्हाळ्यामध्ये कुणाच्या घरी किती पोते शिल्लक आहे कणकीमध्ये, आमच्या घरामध्ये 12 पोते होते, सुताराच्या घरी 20 पोते होते. त्याला सगळ्या गावचं मिळायचं. म्हणजे त्यांच्या आमच्या राहणीमानामध्ये कसलाही फरक नव्हता. त्यांची घरं आमची घरं सारखी होती, माळ्याची कुंभाराची घरं सारखी होती. त्यांच्यामध्ये शिवाशिव नव्हती. एकमेकाच्या ताटामध्ये जेवणं आणि ताट एकत्र असणं, त्याला रोटी व्यवहार नव्हता. ओबीसीची ही जी बाकी लोक आहेत ओबीसी मधले, यांच्यात कुणबी मराठ्यामध्ये हा बेटी व्यवहार नसेल, सुरिका होत नसते, पण एका ताटात जेवत होतो, एकत्र कामं करत होतो. आम्ही कधी एकमेकाला अस्पृश्य समजलं नाही. एक गोष्ट आहे, आम्ही त्या काळी एससी समाजाची महान मान चांबा ढोर या लोकांना गाव कुसाबाहेर ठेवलं होतं. त्यांची मागणी मान्य करू, पण ओबीसी हे काही वेगळे नव्हते. हे आम्ही सगळे एकत्र राहत होतो. मग हे गाव गाड्याचे सगळे घटक आहेत. एक सुतार नसला तर पेरणी थांबायची, एक लोहार नसला तर नांगर नसायचा, एक कुंभार नसेल तर गाडगं पाणी भरायला नसायचं, चांभार नसेल तर मोठ्याला पाणी शिवणारा मोठ नसणारा मोठ्याला पाणी देऊ शकायचं नाही. म्हणजे हे सगळे एकमेकाच्या हातात हात घालून गावगाडा चालत होते. आणि कुणबीच नसेल तर पेरणार कोण, पाळी देणार कोण, उगवणार कोण, खुरपणार कोण? जरी शेतकरी पेरत असेल तर सुताराची बायको खुरपायला जायची होती. तर हे गावगाडा सगळे मिळून चालवतात. हे वेगळे नाही आहेत, हे एकच आहे. भाऊ, आपण शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहात आणि मुख्यमंत्री आपल्या पक्षाचे आहेत, शिवसेनेचे.
परंतु आपल्याच सरकारमधील छगन भुजबळ वेगळी भूमिका मांडत आहेत, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? अत्यंत घटनाविरोधी हे कृत्य आहे. छगन भुजबळ सरकार सिनियर माणूस स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी, राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी न्यूशन्स व्हॅल्यू वाढवत आहे असं माझं मत आहे. तुम्ही ज्या मंत्रिमंडळात आहे त्या मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय हा तुमच्यावर बंधनकारक असतो. तुम्ही आमदार नाहीत, मंत्री आहात, मंत्रिमंडळाचे सदस्य आहात, आणि जर तुम्हाला निर्णय मान्य नसेल तर छगन भुजबळ आधी राजीनामा द्या आणि मग चर्चा करा. समाजातल्या या एकत्र राहणाऱ्या एका ताटात जेवणाऱ्या ओबीसी समाजाला परत जातीमध्ये विभागून तुम्ही स्वतःची राजकीय पोळी आणि स्वतःचं अस्तित्व महाराष्ट्राला दाखवण्यासाठी छगन भुजबळ हे कारस्थान करत आहेत. एक ताट आमचं सगळ्याचं आहे, त्या ताटातून कुंड्यानं तुम्ही बाहेर व्हा आणि आम्हीच खाणार, आणि आम्ही खाणारा माझ्या जातीचे खाणार. पुन्हा जरा त्यांच्या जवळचे लोक बघा, सगळ्या 12 बलुतेदाराचे लोक आहेत का तुमच्या जवळ? फक्त तुमच्या जातीचे. खरे जातीवादी तर तुम्ही आहात. आम्हाला जो बाबासाहेबांनी शिकवलं घटनेप्रमाणे वागायचं, राजर्षी शाहू महाराजांना सांगितलं सर्व समाजाला सोबत घेऊन चला, महात्मा ज्योतिबा फुले यांनी आम्हाला शिक्षण दिलं, महर्षी कर्वे असतील, अनेक असतील शिक्षण महर्षी ज्यांनी समाजामध्ये, बहुजन समाजामध्ये शिक्षण दिलं, त्या सर्वांचे आमच्यावर उपकार आहेत. तुम्ही फक्त ओबीसी म्हणजे माळी आणि माळी म्हणजे मी हे सूत्र एकदा बदला. आणि म्हणून जे काही हे ओबीसीचे नेते बोलत आहेत ते स्वतःसाठी बोलत आहेत, समाजासाठी नाही. माझ्या गावचा माळी माझ्यासोबत आहे, माझ्या गावचा सुतार माझ्यासोबत आहे, माझ्या गावचा कोळी माझ्यासोबत आहे, आणि आम्ही सगळे ओबीसी एकत्र. मागील 75 वर्षात मराठा समाजाची सत्ता होती, असे असताना देखील कुणबी आरक्षणाचा प्रश्न का सोडवता आला नाही? कोण म्हणतो मराठा सत्ता होती महाराष्ट्रामध्ये? जरा इतिहास काढून बघा. कन्नमवाद, चला हरकत नाही, आपण मोरारजी देसाई संयुक्त महाराष्ट्राचे कन्नमवाद, वसंत नाईक यांचे दिवस मोजात. मनोहर जोशी, आमतुले, सुशील कुमार शिंदे, फडणवीस साहेब, आता ह्या सगळ्याची बेरीज केली तर मराठ्यापेक्षा जास्त ते. आणि हे आम्हाला शिक्षण राजर्षी शाहू महाराजांनी दिलं. हे समतेचं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे ज्यांनी सर्व समतेचा संदेश महाराष्ट्रात. यशवंतरावांनी सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या हातामध्ये, आता पुन्हा ते सहकार स्वाहाकार केला, परंतु ज्यांनी दिला त्यांचे उद्देश चांगले होते. आणि हे महाराष्ट्रामध्ये मराठ्याचं सरकार होतं त्यानं दिलं नाही हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वांचं सरकार होतं, सर्वांच्या हिताचा विचार केला. आज जर मी म्हणालो की वसंतदाई मुख्यमंत्री होते आणि त्यामुळं सर्व आश्रमशाळा महाराष्ट्रात त्या तपासून बघा पुण्या समाजाकडे, हे अन्याय करण्यासारखं होतं. प्रत्येकाने केलं, परंतु हे यशवंतरावांनी नाही केलं, सगळ्यांनी नाही केलं. आणि या सगळ्यांनी या पद्धतीनं महाराष्ट्र एकत्रितपणे चालवलेला आहे. हा 12 बलुतेदार एकमेकाच्या हातात हात घालून अत्यंत चांगल्या पद्धतीनं कधी यशवंतरावचा आदर्श मानलाय, कधी तुकारामाचा आदर्श मानलाय, शिवाजी महाराजाचा आदर्श मानलाय, संत गाडगे महाराजाचा आदर्श मानलाय. आणि महाराष्ट्र अत्यंत चांगल्या पद्धतीनं विठ्ठल नामामध्ये एकत्र होऊन, का विठ्ठल नामामध्ये कोण आहेत बघता? वारीमध्ये जाणारे ते 12 बलुतेदार. हे 12 मध्ये कुणबी आहेत, माळी आहेत, साडी आहेत, कोळी आहेत, हे 12 बलुतेदार. आणि हा महाराष्ट्र विठ्ठलाचा जप करणारा, विठ्ठलाच्या पायाला शिवणारा हा जातीवादी नाही, तो एकच. फक्त राजकीय लोक आमच्यामध्ये फूट पडत आहेत. आणि म्हणून आज मराठ्यांना त्यावेळेस गरज वाटली नाही, शेती होती. आणि ह्यांनी तरी कुठे मोर्चे काढले होते 93च्या आधी? माळी लोकांनी मला सांगा, इथल्या रेड्डी समाजाने मोर्चा काढला होता आम्हाला द्या म्हणून. मंडल कमंडल म्हणून त्या काळामध्ये रामरथ काढला अडवाणीनं, आणि त्याला विरोध करण्यासाठी व्ही.पी. सिंगाने मंडलच्या विरोध कमंडल, कमंडलच्या विरोध मंडल असं करून या लोकांना बोलून दिलेलं. ह्यांनी काय मोर्चे काढले होते, परंतु फूट पाडली गेली. आणि त्या काळात कुणबी मराठ्यांनी आपली आवश्यकता वाटली नाही, त्यांनी आंदोलनी केली नाही. आमच्या सोकॉल्ड पाटील देशमुख नेतृत्वानं त्यांना गरज वाटली नाही की माझ्या समाजाला घ्यावं. आणि त्यामुळं आमचं राहिलेलं आहे, पण तो आमचा हक्क आहे, तो आम्हाला मिळाला पाहिजे. आता तुमचे विरोधक म्हणतायत भाऊ की हा अध्यादेश टिकणार नाही, आणि याच्यामध्ये दिशाभूल केली दोन्ही समाज, म्हणजे ओबीसी समाजाची आणि असं त्यांचं म्हणणं आहे.
तुम्हाला थोडं डिटेलमध्ये जायचं असेल तर मी परत एकदा सांगतो की मराठवाड्यामध्ये निजामाची सत्ता होती. एडशीच्या पलीकडे इंग्रज होते आणि त्यामुळं त्यांचा इम्पॅक्ट वेगळा होता. या ठिकाणी निजाम आमचा राजा होता 75 वर्षापूर्वी. आणि मग त्यानं राजव्यवस्था चालवण्यासाठी जहागीरदार निर्माण केले. देशमुख, बाबळगावचे देशमुख, दिवाणजी, गातेगावचे देशमुख, आमके देशमुख, आणि त्यांना सारा गोळा करण्यासाठी ठेवलं. त्यांचा जो हिशोब लिहित होते ते होते पटवारी आणि कुलकर्णी. मग त्यांच्याकडे 40-50 गावं राहायची. मग त्यांनी प्रत्येक गावाला पोलीस पाटील नेमायचे. पोलीस पाटील म्हणजे गावात शांतता राहावी वगैरे वगैरे म्हणून काही असेल ती आणून सरदारकडे सांगायचं, जहागीरदाराकडे सांगायचं. आणि माली पाटील हा गावच्या सगळ्या ह्या जमिनीचा हिशोब ठेवायचा आणि सारा गोळा करायचा. आणि आम्ही हे कुळानं जमीन करणारे, आम्ही त्यांना सांगायचं साहेब आम्हाला जमीन द्या, कुळ म्हणून आमचं नाव लागायचं. आणि मग ते काय करायचं, जमीन समजा एखादं लेकरू मोठं झालं तर ते सांगायचं मालक माझ्याकडे 25 एकर होती, अजून एक 10 द्या, माझं पोरगं मोठं झालं. किंवा एखादा मालक माझ्याकडे 25 आहे, जास्त सुलाल्या मला कसं नाही वापस द्यायचे. आणि हा हिशोब घ्यायचा. हा समाज पुन्हा देशामध्ये आला, कसेल त्याची जमीन आमच्याकडे राहिल्या. आम्ही प्रत्यक्षात शेती करणारे शेतकरी आणि म्हणून आम्ही कुणबी आहोत. आणि ह्या गावगाड्याचे सदस्य 12 बलुतेदारापैकीच कुणबी आहे, एवढं सगळे लक्षात. मोठी साहेब, मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे जात असताना तुम्हाला थेट प्रश्न माझा असा आहे की या आरक्षणाचा सामाजिक सलोख्यावर काही परिणाम होईल का? सामाजिक सौलभ्य आजही चांगलं आहे. आता जे तुम्हाला आपल्या जवळची उदाहरणं सांगतो मी. काल छगन भुजबळ म्हणाले आम्हाला ग्रामपंचायतमध्ये एखादा माणूस निवडून येणार होता, तो बी येत नाही. जरा इतिहास तपासून बघा. आमच्या लातूर तालुक्यात मी आता 65 वर्ष वय आणीबाणीपासून काम करतो. मी भुईसमुद्रा म्हणून गाव आहे लातूर तालुक्यामध्ये. 5 ते 6 घरं असतील माळी समाजाचे, पूर्ण मराठा समाजाचं गाव आहे. 15 वर्ष बिनविरोध माळी समाजाचा सरपंच त्या गावामध्ये होता. मराठा समाजानं जातीवाद केला नाही. चंद्रकांत खैरे ज्या जातीचे तिथं 100 मतं सुद्धा नाही. 6 वेळेस खासदार झाले. चंद्रकांत खैरे जेव्हा मराठा बाजूला निघाला, जाधवाच्या बाजूने तर पडले, एवढं लक्षात ठेवा. मुसलमानानं पाळलं त्यानं. MIMची जागा महाराष्ट्रात नाही, देशात दुसरी आली आहे. ती फक्त आणि फक्त मराठ्यानं पाठिंबा काढला. तुम्ही कशासाठी बोलता असलं? केशर काकू पुण्या जातीच्या होत्या, तिन्ही समाजाच्या, किती वेळेस खासदार झाल्या. भावना गवळी किती वेळेस खासदार झाल्या. कनबराताई नरारे. हे डोक्यातून काढून टाका की महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बीज फार चांगली लावलेत राजर्षी शाहू महाराजांनी, आंबेडकरांनी. आमच्यावर संस्कार आहेत यशवंतराव चव्हाणाचे, आमच्यावर संस्कार आहेत गाडगे महाराजांचे, आमच्यावर संस्कार आहेत ज्योतिबा फुलेंचे, तुकाराम महाराजाचे. या सगळ्यांनी आम्ही राज्य शिकवलंय. महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाला तो एकत्र चलतोय. बघा बरं, भजन कीर्तन होता, जातीवाद आहे तिथं, सगळे मिळून करतो ना. साने गुरुजी सारख्यानी नामदेव पायरीच्या तिथं जाऊन केलं ना, टिळकांनी केलं. या समाजामध्ये सगळ्यांनी हा समाज एकत्र राहावा. या महाराष्ट्राचं वैभव असं आहे की इथं समाज सुधारक चांगले जन्मले. जे बिहार उत्तर प्रदेशला मिळालं नाही ते आम्हाला मिळालं. स्वतः राजा असूनही दलिताच्या हातात हॉटेलला चहा पिऊन जाऊन त्या दलिताचं वाढवणारा राजर्षी शाहू महाराज इथं होता 100 वर्षापूर्वी. आणि ह्या लोकांनी महाराष्ट्राला जे संस्कार दिलेले आहेत. नेते कितीही ओरडो, काही करो, का हो गोपीनाथ मुंडेला खांद्यावर घेऊन हा समाज नाचला नाही? महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांना दिलं नाही. आणि त्यांचा तो टीपी मुंडे कुठेतरी भाषणामध्ये म्हणतो मराठ्यांनी तमाशे नाचवले, मराठ्यांनी दारू पिली. अरे बापदाद्याने, तुझे बापदादे गिलास भरायला होते ना. जे गेले त्यांना बोल, आमचे बापदादे वारीमध्ये जात होते, तुमचे बापदादे जात होते. याच्यामध्ये तोंड सांभाळून आणि ताल सांभाळून बोललं पाहिजे. समाजाला नावं ठेवत असताना काय कधी नाचवले? ज्यांच्याकडे पैसे आले त्यांनी नाचवले असतील. कधी कधी कुणी नाचवले तुमच्या समाजाचे नावं सांगू? आणि म्हणून सांगतो की कष्टकरी गरज असणाऱ्या मला सांगा, जो पोरगा बाप शेतकरी आहे, शाळेमध्ये जातो जिल्हा परिषदच्या, सकाळी जनावराला चारा घालायला जातोय, दुपारी बापाची भाकर नेऊन देतोय, संध्याकाळी बाप आल्यानंतर त्याचं काम करतोय आणि मग अभ्यास करतोय, या पोराला रिझर्वेशन देऊ नये, गरज नाही. आणि म्हणून सांगतो की सामाजिक सलोख्याला आमच्यावर फार मोठे, संताचा हा महाराष्ट्र आहे, संताचा मराठवाडा आहे. आणि ह्या संताचे आमच्यावर असलेले संस्कार
या 12 बलुतेदार समाजाला आमच्यासारख्याने समजावून सांगावं लागेल की तुम्ही ना मी एक आहोत, आपलं ताट एक आहे. हा छगन भुजबळ, टी.पी. मुंडे, अजून कोणतरी ते आहेत कोणतं तरी आमदाराचे चिरंजीव शेंडगे साहेब, का बोलते काही कळतच नाही. अरे एक कुळ आहे तुमचं आमचं, खंडोबा तुमचा बिन माझा असल्यावर शेंडगे साहेब तुम्ही मी वेगळे कसे हो? माझा तिरुपतीचा बालाजी नाही माझ्या कुळामध्ये आणि तुमच्या. ज्योतिबा आणि जेजुरी हे तुमचं माझं कुळ एक असल्यावर मी वेगळा कसा? पण ती असं बोलू लागलं की जसं काही त्याच्या शेतामध्ये चाललो आम्ही आणि गरज नसताना. ती एक अजून एक वकील बिचारा मोठ्या चष्म्याचा काय सदावर्ती. अरे एससीच्या रिझर्वेशन मध्ये गेलो नाही बाबा, खा ना 70 वर्ष शिकवला का तुम्ही? पाटलाची बायको करून घेऊन एससी आहे तो बिचारा. काय आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. विकृत समाज व्यवस्था. मला टीव्हीवर राहायचंय आणि दाखवायचंय. तुम्ही या इलेक्ट्रिक मीडियाला सुद्धा विनंती करेन, ज्याची तुम्ही मुलाखत घेताय त्याची सामाजिक बांधिलकी किती आहे, त्याची वैचारिक पातळी किती आहे आणि ती आपण समाजाला द्यावी का, हा सुद्धा इलेक्ट्रॉनिक मीडियाने विचार करावा, मुलाखती घ्याव्या. त्या ज्यानं एसटीचं वाटोळं केलं, त्याची बँक बुडवली, त्या आंदोलनात कोट्यावधी रुपये करून कोट्यावधीच्या गाड्या विकत घेतल्या. कोट्यावधी एसटी कर्मचाऱ्यांना प्रत्येक आंदोलनाची फीस म्हणून घेतली. कोट्यावधी रुपये गोळा केले, कोट्यावधीच्या गाड्या घेतल्या आणि त्यानं समाजाचं. पुण्यात दलिताच्या घरी जाऊन तू ते दिवे लावलास बाबा सदानंद. आणि त्यामुळं अशा लोकांना समाजानं बाजूला ठेवावं, त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. इथला सर्व समाज आज महाराष्ट्रामध्ये एकोप्यानं काम करतोय. तेच समाज पुढे करेल जे समाजामध्ये धुरंधर आहेत. अहो मला सांगा, ज्या मुख्यमंत्र्यांनी साताऱ्याच्या 5 एकर शेती असल्या शेतकऱ्याच्या घरी जन्मला, चिखलामध्ये काम केलं, मातीमध्ये काम केलं. महाराष्ट्राला पहिला सुरू असा मुख्यमंत्री मिळाला की ज्याने ऑटो चालवला, ज्याने स्टोवर स्वयंपाक केला, तो आमचा आहे. तुम्ही म्हणाल पूर्वी नव्हते का? वसंतदादा पाटील 200 एकर जमीन, विलासराव 300 एकर जमीन, शंकरराव चव्हाण जमीनच जमीन. यशवंतराव नंतर जर खरा माणूस कोण झाला असेल तर आज फक्त आणि फक्त माझ्याशी येल्लो मिल्लो ज्यानं बघितली आहे, ज्यानं रॅशनचा गहू बघितला आहे, ज्यानं रायकडच्या स्टोअर स्वयंपाक केला, असं सर्वसामान्याचं नेतृत्व आणि प्रश्नाची जाणीव असलेला माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसलाय. म्हणून त्याला याची जाणीव झाली. आणि फडणवीस साहेब आणि या सगळ्यांनी महाराष्ट्र मंत्रिमंडळातील इतर सदस्यांनी त्यांना पाठिंबा दिला, म्हणून हे काम होऊ शकतंय. आणि छगन भुजबळ यांनी जर हा त्यांना आवडलेला निर्णय नसेल तर त्वरित राजीनामा द्यावा आणि आपला मुक्काम. अहो त्या छगन भुजबळ लोणावळ्याचं घर जाऊन बघावं, 500-600 कोटीचं घर असेल आणि त्यानं ओबीसी आहे म्हणते, हेलिकॉप्टर उतरते त्याच्या. हे समाजाचं नाव करून स्वतःची दुकानदारी चालवणारे हे नेते समाजानं खड्यासारख्या बाजूला सारून एकमेकाच्या हातात हात घालून हा महाराष्ट्र ज्योतिबा फुलेचा आहे, हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा आहे, हा महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, हा महाराष्ट्र राजर्षी शाहू महाराजांचा आहे, गाडगे महाराजाचा आहे, तुकाराम महाराजाचा आहे, शिवाजी महाराजाचा आहे. शिवाजी महाराज सैन्यात कोण होते सांगा बरं जरा? नव्हते. हे स्वतःच्या कुळवाच्या तलवारी करून शिवाजी सोबत राहायचे आणि मोहीम संपली की शेती करायचे. ही कोण होते ना? 18 पगड जाती होत्या. होता जीवा म्हणून वाचला शिवा पुण्या जातीचा होता, दलित समाजात वाईट होता. तानाजी मालुसरे धनगर समाज, हे सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन राज्य करण्याची सिस्टीम जी शिवाजी महाराजांनी केली आहे तीच आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री करतायत. मला त्यांचा अभिमान आहे, मी त्यांच्यासोबत काम करतोय आणि हीच परंपरा आम्ही सर्व ओबीसी मिळून पुढे चालू अशी मी तुमच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो. भाऊ, मुख्यमंत्री शेतामध्ये जाऊन राबत होते आणि त्याचे फोटो आले, तर त्याच्याबद्दल देखील ट्रोल झालं. त्यांना मूर्ख आहेत ट्रोल करणारे. शेतीत काम करणार काय? पबमध्ये जाऊन बसले होते मुख्यमंत्री? पबमध्ये जाऊन बसले होते का? शेतात काम करणं हा जर त्या काहीतरी तो राऊत विक्षिप्त शब्द वापरला, ज्याची जी संस्कृती ते बोलतात. आम्ही शेतकऱ्याचे लेकर आहोत. मी शेतात होतो काल, हे जेव्हा निर्णय झाला मी शेतात रमतो, विरंगळ म्हणून जातो, हे म्हणून जातो. आणि त्यांचं ते घर आहे, ते ड्रामा नव्हतं. ज्यांना जे बोलायचे ते बोलू द्या. आपण आपल्या काम करत जावं. हा जो आदर्श आहे तो आपण सगळेजण पाळूया असं मला वाटतं. धन्यवाद भाऊ. धन्यवाद.